आयुष्यामध्ये अशी विलक्षण माणसं भेटणं हे आमच्या पत्रिकेतले योग. मला असाच एक अफलातून बाप भेटला. कुठे भेटला, कसा भेटला, तर पहिल्यांदा सांगतो की हा अफलातून बाप मला माझ्याच घरामध्ये भेटला. म्हणजे थोडक्यात म्हणजे माझ्याच बापाची हकीकत आहे. आता वडिलांच्या संदर्भामध्ये मी त्यांना वडील वगैरे असं काहीतरी बहुमानार्थी शब्द न वापरता बाप बाप असं म्हणतोय. काही लोकांना आवडणार नाही, मलाही आवडत आहे अशाचा भाग नाही. पण माझी एक फार मोठी कुचंबणा झालेली आहे की बाप हा शब्द उच्चारल्याबरोबर त्या संबंध नात्याचं जे वजन आहे ते वजन पेलून धरील असं मराठीमध्ये एकतरी संबोधन आहे. बघा, बाप हा मुळातच आवाज करणारा शब्द आहे. आई आई म्हणजे काय, कुठे लागलं बिलं तर आपण आई असं म्हणतो. पण आश्चर्य वाटतं म्हणजे आपण म्हणतो बाप रे. इतका फरक आहे दोन्ही शब्दांच्या मध्ये. तर मुळातच बाप हा आवाज करणारा शब्द आहे. आणि मराठीतली सगळी संबोधनं मी आमच्या बापाच्या संदर्भात जेव्हा त्या नात्याच्या आणि कर्तृत्वाच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करतो तेव्हा माझं समाधानच होत नाही. बघा, बाबा, दादा, नाना, आप्पा ही सगळी संबोधनं घरभाडं तुंबल्यामुळे मालकाने नोटीस दिल्यासारखी वाटतं. काही समाधानच होत नाही या विशेष संबोधनाने. तात्या हे काय संबोधन आहे का? तात्या हे संबोधन मला कायम पळवाटा शोधणारं वाटतं. तुम्ही मराठी लेखकाची कुठली कथा कादंबरी वाचा, तात्या हे संबोधन आलं की पुढचं वाक्य ठरलेलं आहे, तात्या तिथून हळूच सटकले. तात्या हिरिरीने सामोरे गेले हे वाक्य कधीही वाचायला मिळायचं. तर तात्या हे संबोधन सटकण्याकरता. बापू हे संबोधन ऐतिहासिक. हा बापू नावाचा इसम इतिहासाच्या पुस्तकात सापडतो. तो इकडे बघत असतो किंवा इकडे बघत असतो. खाली कुठल्या धुमश्चक्रीत मारला गेला याची तारीख असते. हा बापू नावाचा इसम कॅमेऱ्यामध्ये कधी डायरेक्टली बघतच नाही, कायम चौकट राहील. तर अशी सगळी संबोधन. मला एका दिवशी प्रश्न पडला. मी शेवटी विचारलं की तुम्हाला कुठल्या नावाने हाक मारायचं. आमच्या बापाने उत्तर दिलं, अरे मी याच्यावरती विचारच केला नाही. म्हटलं केलं काय आयुष्यभर? आणि मग आम्हाला काही चांगलं उत्तर बापाकडनं मिळालं नाही. पण आम्ही ठरवून टाकलं की बाप या शब्दाची ताकद ही जर आपल्याला जाता येता जर जाणवत असेल ना तर आपण बस कुठल्याही संबोधनाच्या भानगडीत पडायचं नाही. आम्ही आमच्या घरी बापाला बापशेटच म्हणायला लागलो. आणि आमचा बापशेट तसा होता. मला पुष्कळ असं वाटतं की संसारामध्ये हा जो बाप असतो ना, हा संसारात आयुष्यभर सगळ्या संसाराला पुरला पाहिजे. कुठल्याही संसारातला बापशेट संसार अर्ध्यावरती टाकून निघून जाता कामा नये. अरे आपण घरातून सकाळच्या वेळा बाहेर पडलो आणि असं वर पाहिजे आणि जर आपल्याला कळलं की आज वरती आकाशच नाहीये तर काय अशी जीवनाची घालमेल होईल. तसा एखाद्या संसारातला बापशेट अकाली गेला ना की त्या घरावरचं आकाशच नाहीसं झाल्यासारखं मला वाटतं. आमच्या बापशेटचं एक वैशिष्ट्य आहे, खासियत. मी बापशेटकडे अनेक वेळेला वेळी धाव घेतली. कबूल करतो की माझा स्वतःचा संसार सुरू झाल्यानंतर सुद्धा मला असं वाटायचं की बापशेट हवा. मी किती वेळा धाव घेतली तरी त्याचं वैशिष्ट्य नाही, त्याचं कौतुक नाही. बापशेटने प्रत्येक वेळेला मला पहिल्यांदा कुशीमध्ये घेतलेलं आहे. त्याने कधी विचारलं नाही की तू आत्ता काय आलास, तुला स्वतःला की अक्कल आहे की नाही, तू आपलं कधी बघायला लागशील, कधी नाही. त्याने पहिल्यांदा मला कुशीमध्ये घेतलेलं आहे. आणि म्हणूनच एक बापशेटबद्दलची अतिशय वेगळी प्रतिमा माझ्या मनामध्ये निर्माण झाली. मी देव मानतो की नाही मला माहिती नाही. मी भक्त मानतो, पण भक्त दिसतो, देव दिसत नाही. आणि तरी देखील मित्रांनी आग्रह केला म्हणून मी पंढरपूरला गेलो. खरं सांगतो, मी काही पाखंडी माणूस नाही, पण मला ती विठ्ठलाची मूर्ती नाही आवडली. अशी उभी होती. पण ही सगळी माणसं अशी उभी असतात ना किंवा देवादिकांच्या मूर्ती सुद्धा, ती माणसं मला फार शिष्ट वाटतात. मी त्यांच्या चेहऱ्यावरती असा भाव असतो की बघतोय काय चाललंय. यांना जर हाक मारली तर कमरेवरचे हात सोडून ही मंडळी धाव घेतली असं मला वाटतच नाही. ती विठ्ठलाची मूर्ती मला अशीच वाटली. आणि मग मला प्रश्न पडला की आमच्या सगळ्या देवादिकांच्या मूर्ती अशा का? एक तर असं, नाही तर एकदम सुदर्शन चक्र, बस मध्ये बात नाही, नाही तर असं वाटतं की तो गणपती सांगतोय की हा प्रसाद माझा आहे, तिथेच थांब. काय होतं, अरे कोणत्या तरी वयामध्ये कुठले तरी नको असलेले संस्कार होतात आणि त्या आठवणी विसरता येत नाही. मी प्राथमिक शाळेमध्ये असताना केव्हा तरी असं रामरक्षाची कॉम्पिटिशन लावली होती गुरुजीने आणि ते रामरक्षा शिकवत होते वर्गामध्ये आणि प्रत्येक श्लोकाचा अर्थ सांगत होते. तर ते जी रामाने ध्यानमुद्रा धारण केलेली आहे, ते असे बसलेले आहेत, वामांकावरती सीता आहे, शत्रुघ्न भरत हनुमान असा पायाशी बसलेला आहे. त्याचं ते राम ते पंचायतन त्याचे ते वर्णन करून सांगत होते की वामांकारूढ सीता मुखकमल मिलल लोचनम नीरदाभम. तर आमच्या त्या मित्राचं काही तिथे लक्षण होतं. मास्तरने त्याला विचारलं याचा अर्थ सांग.
तर आधी तो गडबडला, पण भयंकर वाटतो माणूस. त्याने त्यांना सांगितलं की राम असं म्हणतायत की सीता मांडीवर बसते, मला छान वाटत आहे. हे असले काही ते अर्थ डोक्यामध्ये घुसलेले हो. आणि मग सगळ्या देवादिकांच्या तस्बिरींकडे त्या नजरेनेच पाहायची एक दृष्टी तयार झाली. आता दत्ताची मूर्ती पाहिल्यानंतर असं वाटलं पाहिजे की रजोगुण, तमोगुण, सत्वगुण त्या तिन्ही गुणांचा एकत्र आविष्कार आणि साक्षात्कार म्हणजे दत्ताची मूर्ती. तसं आम्हाला कधी नाही वाटलं. दत्ताच्या मूर्तीकडे पाहिल्यानंतर आम्हाला एकच प्रॉब्लेम की या दत्ताला कधी कुशीवर झोपता येणार नाही. कोणत्याही दिशेला व्हायला की एक तोंड उशीत. हे असेच विचार येतात हो. अरे मारुतीच्या देवळात जावं तर तिथे हा मनोजवन मारुतुल्य वेगम बुद्धिमतांवर हे ज्या मारुतीचं वर्णन केलेलं आहे त्या मारुतीकडे पाहिल्यानंतर आमच्या डोक्यात वेगळेच विचार येतात. आम्हाला असं केव्हा ते असं समजलं होतं की कुणीतरी असं म्हणालं होतं की मारुती हा जन्माने सरदारजी असला पाहिजे. निघालं का व्हा म्हणजे बघा ना, दुसऱ्याची बायको तिसऱ्याने पळवली आणि ह्याने आपलं शेपूट जाळून घेतलं, त्या तो नक्की सरदारजी आहे असं काही डोक्यात येतो. अरे त्यामध्ये आम्हाला एकच तस्वीर लहानपणी आवडली होती, शेषशाही विष्णू, बस आराम. तर बायको पाय चेपते. लग्नानंतर मला या चित्राचा एवढा राग यायला लागला की अरे पुरुषाला संसारामध्ये एवढा आराम करायला मिळतो आणि पाय चेपणारी बायको, इम्पॉसिबल. संसारामध्ये नवरा बायकोंची जी काही परिस्थिती स्थिती असते त्याचं प्रतीक दर्शवणारं एकच वस्तू स्वयंपाकघरामध्ये आहे बघा, कप बशांचा स्टँड. कप लटकतायत, बशा आरामात बसल्या. या उलट मी जेव्हा एकदा चर्चमध्ये गेलो तर तिथली मूर्ती पाहिली, मला असं वाटून गेलं की या अशा पसरलेल्या बाहूमध्ये मला माझा बापशेठ दिसला की बस असे हात पसरलेले आहेत, कुणीही असं कमरेला मिठी मारावी आणि आपल्या आयुष्यामधल्या व्यथा सांगाव्यात. अरे ते पसरलेले हात असे समजुती करता आपल्या पाठीवरतीच पडले पाहिजे. एकच फक्त या घटनेला अपवाद आहे की असे पसरलेले हात पाठीवरती न पडता असे पाठीमागे गेले. ते नारायणरावाच्या वेळेला राघोबाने ते हात असे पाठीमागे दिले. पण एवढा एक अपवाद बघायला आम्हाला तर आमच्या आयुष्यात बापशेठ जो भेटला ना तो पाठीवरती हात ठेवणाराच भेटला. बापशेठ आणि मी हे जर नातं तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न केला तर खरोखर एक दिवस आणि एक रात्र पुरणार नाही. पण दोनच महत्वाचे प्रसंग सांगतो की संबंध आयुष्याचा दृष्टिकोन आम्हाला बापशेठने कसा असावा हे सांगितलं. त्या दोन दृष्टिकोनांच्या वरती आम्ही उभे होतो आजपर्यंत. आम्ही पाटलाच्या वाडीमध्ये पेरू तोडायला जात असतो. पाटील गुरुवारचा वाडीमध्ये नसायचा, पण एका गुरुवारी होता. हो बरं तू वाडीमध्ये आहेस, राहा, तुझंच घर आहे, पण आम्हाला सांग ना मी घरात आहे म्हणून. एवढं सोशल वर्क करशील की नाही. तर आम्ही नेमके सापडलो. बरं आमच्या तिघांच्या पैकी आमचा जो पारशी मित्र होता तो सुटला, म्हणून इतर दोन घरात आम्ही पकडले गेलो हे समजलं. तरी तांबटचा बाप आला. त्याने काय करावं, तांबटला पाटलाच्या घरापासून स्वतःच्या घरापर्यंत रस्त्यावरनं जोडत नेला. मी घाबरलो, म्हटलं आपला बापशेठ काय करेल. असं आहे, आपला बाप किती आपल्या ओळखीचा असला तर तो ठराविक प्रसंगी कसा वागेल हे काही सांगता येतं का. पण बापशेठ आला आणि असा आला, त्याने पाहिलं पाटील जसा गादीवर बसलेला आहे, समोर आम्ही चोरासारखे उभे आहोत, मध्ये असे तोडलेले पेरू आहेत. बापशेठने चपला काढल्या, पाटलांच्या शेजारी जाऊन बसला, मांडीवर जोरात थाप ठोकली. काय पाटील आठवण काढली. आणि तोपर्यंत बापशेठचं लक्ष गेलं पेरूंकडे. त्याने पाटलाची परवानगी न घेता त्या ढिगाऱ्यातला एक पेरू उचलला. वाडीतले पेरू वाटतं असं म्हणत खायला सुरुवात केली. आणि माझ्याकडे पाहत मला बापशेठ म्हणतो, का रे लेकरा उभा का, पेरू का. वा राव तुम्ही कमाल करता, तुम्हाला इथे बोलवलं होतं पेरू खायला बोलवलं का. पाटील काय मामूली गोष्टी आहेत होय आयुष्यामध्ये, येतं का मग चौकीवर मामूली येतं. हो चला की एवढंच ना, पोरावरती फिर्याद करायची ना चोर म्हणून, काय हरकत नाही. मी तुमच्या बाजूने साक्ष देतो ना की माझा मुलगा चोर आहे म्हणून. पण पाटील विचार करा तुम्हाला काय मिळणार. म्हणजे पेरूचे पैसे किती आहेत ते सांगा, घेऊन टाकतो. पाटलाने खरंच विचार केला. 10 रुपये पडतात. बापशेठने दानगण 10ची नोट काढून दिली. पाटील तरी बघत राहिला. बघताय काय पिशवी आणा. पिशवी मग आम्ही काय पिशवी आणली का पेरू नेण्याकरता, पेरू नेते नसते घरी.
वारा कमाल करते, तुमच्या पोराला मी दंड केलाय, दंड करायचा अधिकार पाटील तुमचा नाही, तो पोलीस पाटलाचा आहे. त्या रीतसर हवं असेल फिर्याद बिर्याद दंड बिंड तर चौकीवर चालायचं. पेरूचे पैसे हवे सर इथे इथे घ्यायचे. पाटील उठला होता मारत, तो पिशवी घेऊन आला. पाटलाच्या पिशवीमध्ये पेरू भरता भरता बापशेट आम्हाला सांगतो, कांता ही पिशवी आपण पळवलेली नाही, पिशव्या झाडांना लागत नाही, तर पाटलाची पिशवी परत करायची. आणि पाटील लक्षात ठेवा, पोरगा आज सापडलं, पुढच्या वेळेला न सापडता पेरू कसे तोडायचे त्याला मी शिकवेन. पण त्यातून जर सापडलं तर कायदा हातामध्ये घ्यायचा नाही, मुलावर हात उगारायचा नाही, त्याचा दंड करायचा असेल तर पोलीस पाटलाकडे जायचं, आणि ते नको असेल तर पेरू केवढ्याचे आहेत ते मला कळवायचं आणि मुलाला पिशवी द्यायची. आम्ही ते पेरू भरले, बापशेटने बाहेर चपला सरकवल्या, आणि मग पाटील एक लक्षात ठेवावं, आपल्याला आपली प्रॉपर्टी जेवढी सांभाळता येते तेवढीच वाढवायची, नाहीतर इतर माणसं ह्या तऱ्हेने काळजी घेतात. आणि एवढं बोलून मी बाहेर कॉर्नरला येईपर्यंत मी गप्प. बापशेट्टी मध्येच मला विचारलं, काय कांता मार्केटमध्ये पेरू मिळत नाहीत का? मार्केटमध्ये सगळंच मिळतं. बापशेट उभा राहिला, म्हटलं इथून कुठे आपला तांबट होणार. मग पेरू चोरायची आवश्यकता काय होती? आम्ही कुठे चोरले, आम्ही फक्त पाडले, नेम बरोबर लागतो की नाही बघण्याकरता. आम्ही पाडले, एक देखील खाल्ला नाही, तुम्हीच आधी खाल्लात. बर, यावेळेला नेम कोणाचा बरोबर लागला? मी काहीच बोललो नाही. बापशेटने ते जाणलं, त्याने मला दगड उचलून दिला आणि मला बरोबर तो पेरू पाडून दाखव रे. अरे गोफणीसारखा दगड भिरभिरत गेला, पेरू खाली, आम्ही चालायला लागलो. बापशेटने थांबवलं, तो पेरू कोण आणणार? आणि पाटलाच्या कुंपणाच्या काटेरी तारा बापशेटने अशा वाखवल्या, आम्ही आत गेलो, पेरू घेऊन बाहेर आलो. घरी गेल्यानंतर बापाने परत आम्हाला उन्हाचं दवडलं, पाटलाची पिशवी परत करा. आणि पिशवी परत करून घरी. आणि मग बापशेटने सांगितलं, कांता शेठ बसायचा आता, पेरू संपवायचे. त्यानंतर 3 दिवस बापशेटने आम्हाला जेवण दिलं नाही, सकाळचा चहा दिला नाही, सकाळी उठवर पेरू, दुपारी जेवताना पेरू. मला माझ्या दाताच्या ठिकाणी पेरू आले तसं वाटायला लागलं. बेदम ताप आणि खोकला. अरे 3 दिवसामध्ये 38-40 पेरू खाल्ल्यावर दुसरं काय होतं? बापशेट 3 दिवस छाती शेकत बसला होता. रात्रंदिवस त्याच्या देखील डोळ्याला डोळा नाही, चिकार असा खंतावलेला होता, काळजीत पडला होता. आणि मग आम्ही हिंडा फिरायला लागले, त्याने आम्हाला बोलावलं, कांता शेठ ह्याच्यावरनं काय शिकणार? नाही, पुन्हा मी असे पेरू होतो. हे बघ, चुकीचा धडा शिकायचा नाही. अनुभवासारखा गुरु नाही असं आपण म्हणतो, पण नुसता अनुभव तुम्हाला काही सांगत नाही. अनुभवाबरोबर विचार करायला हवा, आणि तो विचार कसा हवा? रॅशनल विचार हवा, तरच अनुभवासारखा गुरु नाही असं म्हणता येईल. तर चुकीचे धडे घ्यायचे नाही. आम्हाला नाही समजलं. बरं, केळीच्या सालीवर कधी पडलात का? 3-4दा पडलो. का पडलात बरं? तर माणसं मूर्ख आहेत, कुठेही साली टाकतात. हो ना, मग आयुष्यभर तुम्ही पडणार. म्हणजे काय? अरे राजा हे ड्रीम करायचं की माणसं मूर्ख आहेत, माझा काय सालीवर पडला म्हणून मी पडलो, हा जर विचार केला तर त्याला रॅशनल थिंकिंग म्हणतात. आणि तेव्हाच अनुभवासारखा गुरु नाही असं म्हणतात. तेव्हा जेवढे पेरू आवडतात तेवढे खायचे, तोडायचे, पळवायचे, चोरायचे. आणि फक्त पेरूच्या बाबतीत नाही, सगळ्या बाबतीत जी गोष्ट आवडेल ती मनसोक्त करायची. आणि मनसोक्त गोष्ट करून सुद्धा जर हाव संमत नसेल, वासना मरत नसतील, तर राजा लक्षात ठेव, पचनशक्ती वाढवायची पण मन मारायचं नाही. त्या दिवसापासून आम्ही प्रत्येक प्रांतातली पचनशक्ती वाढवत गेलो. आता मला सांगा की पचनशक्ती वाढव पण मन मारू नकोस, हे सांगणारा बाप किती मुलांना भेटलाय? हे तर काहीच नाही. स्कूटर चालवायचं आमचं वय नाही, आम्हाला लायसन्स मिळणं शक्य नाही, पण आपण वाहन चालवू शकतो. आम्ही मित्राचे स्कूटर पळवले. बरं, एकट्याने चालवावी, पण नाही, याला पुढे साक्षीदार हवा या विक्रमाला. बहिणीला विचारलं, तारी येतेस? ती बोलली काही नाही, पण तिच्या डोळ्यातली बाहुली अशी भपकन मोठी झाली. बस मागे. आम्ही बॉम्बे पुन्हा रोडला लागलो. तारी पाठीमध्ये ओरडत होती, दादा दोषात दोषात तर दोषात. 2 फरलांगावरती आम्हाला एक बैलगाडी दिसली आणि नंतर काहीच दिसलं नाही. बरं, त्यानंतर आमचं सगळं आयुष्य प्रिंटिंग प्रेस मध्ये गेलं. आमच्या बापशेटचा एक खूप मोठा प्रिंटिंग प्रेस पुण्यामध्ये होता. मुंबईला देखील एक छोटीशी शाखा, एक ब्रँच ऑफिस उघडलेलं होतं, पण मुख्य काम पुण्याला असायचं, मुंबईला नाममात्र काम असायचं. तर आमचं सगळं आयुष्य नंतर प्रिंटिंग प्रेस मध्ये गेलो. त्यामुळे शब्दांच्या जोड्या आपोआप तयार होतात हे आमच्या लक्षामध्ये आलेलं होतं. की एक शब्द लिहिला की पुढचा आपोआप त्याच्या पाठोपाठ आलाच पाहिजे. इंजिनच्या मागे डबा येतो तसा. म्हणजे कसं की योजना हा शब्द प्रिंट केला की पुढचा शब्द बाहेर लिही.
रॅम्पाची बोलणी, पुढचा शब्द फिसकटली. अशा सगळ्या शब्दांच्या जोड्या तयार होतो की आगगाडी रुळावरून घसरण्याकरता म्हणजे मालगाडी, ट्रक दरीमध्ये उलटा होण्याकरता, एसटी दरड कोसळून खाली येण्याकरता, मुलांच्या परीक्षा पुढे ढकलण्याकरता, कुलगुरू घेराव घालण्याकरता, शेतकऱ्यांची कर्ज माफ होण्याकरता, अशा सगळ्या जोड्या आपोआप तयार होतात. लहानपणी भूगोलाच्या पुस्तकामध्ये वाचलं होतं की केप ऑफ गुड होप कशा करता, वळसे घालण्याकरता. सगळ्या गोष्टी त्याला वळसे घालून घ्यायच्या, तुळशी वृंदावनाचं सगळे. त्याप्रमाणे बैलगाडी हे वाहन कशा करता, मध्ये येण्याकरता. अरे बैलगाडी तर 2 फरलांगावरून दिसते तरी सायकलवाला कुठला तो कळतच नाही. सारा वर्ण पडतो का खाल्लं उगवतो. रिक्षावाल्यांबद्दल तर बोलायचंच नाही. मी पाहून गेलाय की रिक्षा कुठल्याही गावची असो, त्यांची युनिव्हर्सिटी पुण्याची असते. कुठून येतात कुठून जातात पत्ताच लागत नाही. ते गेल्यानंतर कळतं आपण जिवंत आहोत. आमचं तेच झालं. पण आमचा मित्र फार हुशार होता. त्याने ताबडतोब त्यांच्या शोफरला सांगितलं, त्याची गाडी ज्याने काढली त्याने त्यांचा पाठलाग केला. आमचं जे काय झालंय ते पाहिलं. स्कूटरचा कम्प्लीट भुगा झालेला. मी आणि तारी जेमतेम वाचलेलो, पण असंख्य ठिकाणी लागलेलं. त्याने मला गाडीमध्ये घेतलं, गाडीवाल्याला पैसे चारले, पोलीसचा मामला पाठीमागे लावून दिला नाही. आणि मित्रांनी आम्हाला विचारलं की काय सांगता, पहिल्यांदा आपण काय करायचं, तुझ्या घरी सोडू? म्हणजे नको, मी यातनं वाचलो, बाप ठोकून ठोकून मारी. मग आम्ही मित्राच्या घरी गेलो आणि ते माझं बोलणं किती चुकीचं होतं हे मला जवळजवळ 20-22 तासानंतर समजलं. अरे बापशेठ भिरी सगळीकडे हिंडत होता. सगळ्या मित्रांकडे जाऊन आला, नातेवाईकांकडे जाऊन आला. सगळे सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन संपल्यानंतर तो पोलीसकडे गेला. नातेवाईक अशा किती जुना सूड वसूल करतात. ओके कांदा नाही का सापडत आहे, तेव्हा तरी असं होणारच होतं. कशाला पेढ्याच्या पुडी व्यतिरिक्त माणसांचा काय संबंध असतो सांगा दुसऱ्याच्या मुलांशी. पण माणसं अशा जुना सूड वसूल करतात. अरे जेव्हा फुंकर भरायची तेव्हा तुम्ही फुटकार टाकतात. तुम्हाला माणसं का म्हणायचं. बापशेठ असा कासा विसून आमचा शोध घेतोय आणि केव्हा तरी 3:30-4च्या सुमाराला पहाटे मी ह्या घरी असायची शक्यता आहे असं वाटून तो आला. त्याने पहिल्यांदा मला कुशीमध्ये घेतलं. एक शब्दाने विचारला, काय चुकलं, कुणाचं चुकलं, काही नाही हो. फक्त मित्राला सांगितलं, तुमचं जे काय स्कूटरचं नुकसान झालं ते मला सांगा, बाकीच्या गोष्टी आपण सांभाळून घेऊ. आम्हाला हिंडा फिरायला 2 महिने लागले. अशाच 2 महिन्याची कुठली तरी एक दुपार बापशेठ स्वयंपाकघरामध्ये आमच्या आईशी काहीतरी बोलत होता आणि मला हळूहळू ते ऐकू यायला लागलं की लक्षात घे, या गोष्टीवरनं तू आणि मी काहीतरी वेगळा धडा शिकणं आवश्यक आहे. मातोश्री म्हणला, शिकवा. माझी आई बापशेठशी ह्या पद्धतीने आयुष्यभर का बोलत राहिली मला कधीच कळलं नाही. आता भाई डोकं शांत ठेवून मी काय सांगतो त्याचा विचार कर. सांगा ना, शिकव ना. शिकवण्याचा प्रश्न नाहीये, पण लक्षात घे, आपली मुलं जगतील का मरतील अशा परिस्थितीमध्ये होती. अशा कंडिशन मध्ये ह्या मुलांना आईवडील जवळचे न वाटता मित्र जवळचे वाटले. इथे आईवडिलांनी काहीतरी शिकायला हवं. अरे जाणतेपणी असेल, अजाणतेपणी असेल, जर मुलांच्या हातून काही चुका घडल्या तर पहिल्यांदा त्यांना आईवडिलांचा आधार वाटला पाहिजे. हा विश्वास ज्यांना कमवता येत नाही त्यांनी आईवडील होण्यापूर्वी विचार करावा. पाटी पेन्सिल द्याल का, मी गिरवत बसते. मग बापशेठ तडकला. मला गंमत पडते तुझी. अगं परमेश्वराने माणसाला हे डोळे दिले, कान दिले, तोंड दिलं कशा करता. तोंड दिलं लोकांचं सांत्वन करण्याकरता, लोकांची दुःख हलकी करण्याकरता. कान दिले दुःख ऐकण्याकरता, डोळे दिले दुःख पाहण्याकरता. या सगळ्या गोष्टी तुला मिळून देखील तुला आयुष्यामध्ये स्वतः पलीकडे कशाचाही विचार सुचला नाही. मग तुझ्यापेक्षा तुझी मुकी आणि बहिरी बहीण परवडली. तिने खाणाखुणा करून जेवढी माणसं आपल्या भोवती गोळा केली त्याच्या निम्म्याने देखील तुला आपल्या भोवती माणसं गोळा करता आली नाही. आता असायला आईने गप्प बसावं. आवडले माझी बहीण, नाचवा उरावर सबत. आता हे असलं काहीतरी आमच्या बापशेच्या डोक्यात भरवायचं काही आणलं होतं. अरे बापशेठ रातोरात गेला हो बेळगावला. 4 दिवसांनी परत आला तेव्हा पाहिलं आमची मावशी बापशेठ बरोबर आलेली. तिच्या अंगावर सगळा लग्नाचा युनिफॉर्म, अष्टपुत्री, गळ्यामध्ये काळे मुळी, डोक्याला असं भरभक्कम कुंकू, हातामध्ये हिरवा चोडा. नमस्कार करून उठायच्या आज बापशेठ म्हणला, ही तुमची आणखीन एक आई. तेवढे शब्द माझ्या आईने ऐकले. आणि आपली बहीण पहिल्यांदा आपल्या घरी आली. तिची कंडिशन काय, ती का आली असेल, बापशेठने काय केलं असेल. ती जी बहिणीच्या अंगावर धावून गेली, तिथल्या तिथे लाथाबुक्क्याने तुडवायला सुरुवात केली. आम्ही सगळेजण मध्ये पडलो, मावशीला वाचवली. आणि मग बापशेठला कळलं की या दोघी एकत्र नांदणं अशक्य आहे. मग बापशेठने लगेच मुंबईला प्रिंटिंग प्रेसवर वरती आणखीन एक जागा घेतली आणि मला सांगितलं, कांताशेठ मुंबईच्या मुख्य आईला तुमची जास्त गरज आहे. मॅट्रिक नंतर आमची मुंबईला हाताळपट्टी. त्या दिवशी तारी आणि मी रात्रभर गप्पा गोष्टी करत बसलो होतो. आमची ताटातूट झाली. तुम्हाला सांगतो, आम्ही सख्खे बहीण भावंड असून सुद्धा आमचं छान पटायचं.
मुंबईला आलो आणि माझ्या लक्षामध्ये आलं की खरंच मुख्य आईला आणखीन एका कंपनीची फार गरज आहे. झालं, आम्ही बापशेटणीवरती जागा घेतली होती आणि मग 3-4 दिवस पुण्यामध्ये, 3-4 दिवस मुंबईमध्ये. आमच्या बापशेटला आता सम्राटासारखा राहायचा हो, त्याला काही कमीच नाही. दोन्हीकडे प्रिंटिंग प्रेस. पण गंमत अशी की मी मुंबईला बिहार केल्यानंतर बापशेटचा मुंबईतला मुक्काम हळूहळू वाढायला लागला. आणि मग एके दिवशी असं म्हणलं, बापशेट तुमचा ओरिजिनल प्रेस पुण्यात आहे, तुमचा मुंबईतला मुक्काम हल्ली वाढतो. बापशेट म्हणणारे, राजा संसारामध्ये मुखी आणि बहिरी बायको मिळणं यासारखं सुख नाही. माझा चेहरा उतरला. चेहरा काय टाकतोस, घाबरू नकोस, तुला देखील अशीच मुलगी बघून देतो. मग मी टरकलो, अरे बापशेट चक्रम, खरोखर अशी मुलगी आणली तर घ्या काय. मग एके दिवशी वाट न बघता मी शांतीला सरळ मुंबईतनं पळवली. पुण्याला बापशेट समोर येऊन उभी केली आणि म्हटलं, ही शांती मी हिला पळवली आहे, मुलगी कशी आहे सांगा. शांती भडकली. तू पळवणारा कोण आणि हे सांगणारे कोण? माझ्या कन्सेंट शिवाय कोणी काही माझ्या बाबतीत लिबर्टीज घेऊ शकत नाही. बापशेटने शांतीला शांत केलं आणि शांती तू चिडू नकोस. मला कांता शेठ, आपण वेळेवर आलेले आहात, आपण बरं काय आता गंमत बघा की शांती चिडली. ह्यात नवल काय, अरे ही मुलगी मेडिकलची, म्हणजे मुळात जास्तीचा भेजा घेऊन आलेली. आम्हाला काही भेजा कमी, त्याबद्दल आमचा काही दावाच नाही. आम्ही कधीतरी म्हटलं का की आम्ही बुद्धिमान आहोत, आम्ही प्रतिभा म्हणतो, आम्ही कधी असं म्हटलेलं नाहीये. कारण परमेश्वराने जिथे भेजा असतो तिथे आणखीन एक कलेजा ठेवून दिलाय, हे किती लोकांना माहिती होतं. अरे फक्त बापशेटने ओळखलेलं होतं. आणि खरं सांगतो, आम्ही जगाकडे बुद्धीच्या दृष्टिकोनातून पाहिलंच नाही. बुद्धिवादा पलीकडे ह्या गोष्टी आहेत. प्रेमानेच पाहिलं, कारण प्रेमाने वाटेल ते जिंकता येतं आमचा विश्वास. आम्ही सगळ्या गोष्टींच्यावर प्रेम केलं, अनेक लोकांनी आमच्यावर प्रेम केलं. अहो कॉलेजमध्ये असताना हेच झालं. आमचं किती ठिकाणी प्रेम बसावं. एखाद्या आम्हाला प्राध्यापक आवडायचे, आम्ही त्या वर्गामध्ये राहत असू 2-2 वर्ष. एखादा वर्ग आवडायचा, कधी प्राध्यापक आवडायचे, कधी पाठीमागून येणारी कंपनी, त्यांना सोबत येण्याचा प्रश्न होता. बापशेटने आम्हाला विचारलं, काय कांदा किती वर्ष शिकणार. म्हटलं, बा शिक्षणासारखं पवित्र कार्य त्याला वर्षाच्या बंधनात जखडून ठेवू नये, आयुष्यभर शिकावं. बापशेटने कान पकडला आणि सांगितलं, हा प्रिंटिंग प्रेस, ही तुमची प्राथमिक शाळा, KG वगैरे जे काय ज्युनियर KG, सिनियर KG, प्राथमिक शाळा, प्रशाळा, गोशाळा, विद्यालय, महाविद्यालय काय म्हणायचं, इथे आयुष्यभर शिका. आम्ही प्रिंटिंग प्रेसचं काम आमच्या ताब्यामध्ये घेतलं आणि त्यानंतर तेव्हा ती शांती मेडिकल कॉलेजचं काम घेऊन आली. आम्ही तिचं काम करून दिलं. ती 4 दिवसांनी काम ताब्यात घेण्याकरता आली. तिने पेमेंट केलं, आम्ही कार्ड दिली. काय वाटलं कुणास ठाऊक. आम्ही बोललो, शांती मला तू आवडलीस. काय, मला तू आवडलीस. ती बघायला लागली. आम्ही पाठीमध्ये बोट केलं, तिथे आज रोख उद्या उधार अशी पाठी होती. बाहेर येऊन बोलशील काय वाक्य, हो येईल ना. मी बाहेर आलो. एक बरं आमच्या प्रेसच्या अवतीभोवती एवढं मोठं कंपाऊंड आहे. म्हणजे काय होईल, ही बाई आपल्याला वाजवेल. तर वाजवलं, आपल्या कंपाऊंड मध्ये वाजवलं. माणूस अपमानाला भीतो का नाही, तो कुणाला कळता कामा नये. काय मगाशी आपण काय बोललात काय, मला तू आवडलीस. बाहेर आल्यानंतर काही चॉईस बदलतो का. तू कोण. मी या प्रिंटिंग प्रेसचा, ऐका मिस्टर, तुम्ही या प्रिंटिंग प्रेसचे मालक नव्हेत, तुमचे पिताजी याचे मालक आहेत. आणि एखादा मॅनेजर पगार दिल्यानंतर जे काम करील ना ते काम तू करतोस. उद्या बाबाने लाच भरून जर तुला हाकलून दिला, आणखीन रस्त्यावरती उभं करून विचारलं, व्हॉट इज युअर व्हॅल्यू, ती व्हॅल्यू पहिल्यांदा आयुष्यात मिळवावी आणि मग कुठल्याही मुलीला मला तू आवडलीस असं म्हणावं. शांती निघून गेली एवढं बोलून. आयला तुझी व्हॅल्यू काय हे बापाने कधी विचारलेलं नाही. मग आम्ही गेलो पुण्याला आणि बापशेटला नोटीसच दिली की इथून पुढे मुंबईचा प्रिंटिंग प्रेस, त्याच्याकडे तुम्ही यायचं नाही, वळायचं नाही, बघायचं नाही. मुख्य आई करता जेव्हा यायचं असेल तेव्हा जेव्हाही या घर तुमचंच आहे. तेव्हा तरी बापशेटला मी ही ऑफर द्यावी असं वाटत होतं. आणि त्यानंतर वर्षभराच्या कालावधीमध्ये ज्याला रक्ताचं पाणी, हाडाची काढं, रात्रीचा दिवस, तहानभूक हरपणं वगैरे वगैरे जे काय असतं ते आम्ही वर्षभर केलं. आता हे सांगून तुम्हाला मी किती कष्ट केले हे समजणार नाही, कारण कष्टाची व्हॅल्यू आपण कशा पद्धतीने राहतो ह्याच्यावरती अवलंबून असते. मी तुम्हाला एका वाक्यात सांगतो की वर्षभराच्या कालावधीमध्ये मी आमच्या प्रिंटिंग प्रेसच्या कामाच्या जोरावरती कोरी करकरीत फियाट गेली. आता कळेल किती कष्ट केले. त्याला काही इलाज नाही, तो वैभवानेच सिद्ध करावं लागतं या माणसाने कष्ट किती केले. फक्त एका मुंबईच्या हवेमध्ये मी घाम गाळला असं म्हणता येत नाही. तो आम्हा मुंबईकरांना शाप आहे, कारण तो फुटतच असतो सारखा. त्याला फियाट घेतल्यानंतर म्हटलं पहिल्यांदा काय करायचं, बस शांतीला अडवायचं, तुला व्हॅल्यू हवी आहे काय माहिती बघ.
अरे वर्षभरामध्ये मी प्रिंटिंगचा व्याप इतका वाढवला, स्टाफ डबल झाला, जागा डबल घेतली, आणि शांतीला फाटकामध्ये आढळलं, शांते गाडी असं गो आहे, तुझी परवानगी नकोय, कंपनी आहे. तिला शब्द समजला, ती गाडीमध्ये येऊन बसली, मी तिला प्रिंटिंग प्रेसवर घेऊन आलो. तिने सगळ्यांनी तो वर्षभरामध्ये वाढवलेला व्याप पाहिला. बाहेरच्या पाठीसकट तिने प्रत्येक गोष्टीचं न बोलता कौतुक करायला सुरुवात केली. ती कासावीस झाली हे म्हणजे लक्षामध्ये आलं. काय असते गमत, की माणसाला व्यवसाय माहिती नसतो, पण कष्ट माहिती असतात. आणि ज्याला कष्टांची ओळख अगोदर झालेली आहे ना, त्याला कुठलाही व्यवसाय त्यातले कष्ट न सांगता समजतात. आम्ही प्रिंटिंग प्रेसच्या बाहेर आलो, तिला मी गाडीमध्ये बसवलं, हॉटेलमध्ये गेलो, जगासपैकी तिला पार्टी दिली. आणि त्या दिवसापासून आमचा रतीबेग सुरू झाला. शांतीला घरातून उचलायची, कॉलेजात टाकायची, कॉलेजातून उचलायची, घरी नेऊन टाकायची. काही भूक वगैरे लागली आहे का विचारायचं, तिला कायम भूक लागलेली असायची. अरे 6 महिने झाले तिचा कोर्स संपायची वेळ आली, तिचा पोस्ट ग्रॅज्युएशन करेल किंवा कुठेतरी सर्व्हिस देखील करेल, ही बाई लग्नाचं नाव पाडत नाही. हो मग जाऊ दे म्हणलं, कशाला परवानगी घ्यायची, प्रिंटिंग प्रेस काय उगीच आहे आपला. काल तिच्या माझ्या लग्नाच्या आमंत्रण पत्रिका धाडकन एके दिवशी छापून टाकल्या. पुन्हा तिला कॉलेजच्या फाटकामध्ये आढळलं. म्हणजे शांते लग्नाच्या आमंत्रण पत्रिका कशा काय वाटतात, ते लिगो आहे. आला आम्ही तिथे शिपायला 10 रुपये टिकवले, कॉलेजवर पत्रिका वाटून टाकल्या. आणि त्यानंतर शांती मला 4 दिवस भेटली नाही. मी फार हळहळ की आपण घाई केली का, आपलं मन या पोरीमध्ये गुंतलं याबद्दल प्रश्नच नाही. आणि आनंद कशाचा, की अरे आपल्याला भेजा कमी आहे, पण बुद्धिमान माणसाच्या सहवासामध्ये राहायला मिळणं ह्या आनंदाची बरोबरी कशाशीही होऊ शकत नाही. त्याची एक विलक्षण नशा मला चढलेली होती. आणि ही पोरगी तर आपल्याला दुरावली, आपण घाई केली म्हणून. पण 8 दिवसांनी माझ्या प्रिंटिंग प्रेसच्या पत्त्यावरती एक कार्ड आलं. या मुंबईमध्ये अनेक व्रात्यकार्टी आहेत, त्यापैकी एका व्रात्यकार्ट्याने आमच्या लग्नाच्या आमंत्रण पत्रिका वाटल्या, पण मी अजून लग्नाची आहे. आणि संध्याकाळी शांती माझी प्रतिक्रिया बघण्याकरता प्रिंटिंग प्रेसवरती आली. न बोलता आम्ही बाहेर पडलो, गाडी सुसाट सोडली. आज मुंबईतल्या मुंबईत राहणं अशक्य होतं. पुन्हा मुंबई रोडला आलो, खोपोलीला स्टड हॉटेलमध्ये गेलो. तिथे नेहमीप्रमाणे आम्ही नाश्ता घेतला. आणि स्टडमधून बाहेर पडताना क्षणभर काय मुंबई का पुणे, तोपर्यंत माझी गाडी पुण्याकडे वळली होती. शांतीला घेऊन मी पुण्यामध्ये आलो, बापशेट समोर उभी केली आणि म्हटलं, ही शांती मीला पळवली, मुलगी कशी आहे सांगा. बापशेट पटकन मला पळवावी अशी. शांती घाबरली, तिला वाटलं बापही असा आहे की काय. आणि मग तिने रागाने बोलायला सुरुवात केली. पण बापशेटने सांगितलं, शांताबाई असं चिडायचं नाही, आम्ही तुमचं काही केलंय का, आमच्या मुलाने निश्चित केली ती आपण निभावून देऊ. आणि कांताशे वेळेवर आलेले आहात, पुण्यातला प्रिंटिंग प्रेसचा मॅनेजर रजेवर गेलाय, तुम्ही नाईट ड्युटी करायला तिकडे जा. त्याला रात्रभर डोक्यात काहूर, एकतर पुन्हा बॉम्बे ड्रायव्हिंग झालेलं, रात्रभर हे दोघं काय बोलताय त्याची चिंता. सकाळी सकाळी माझ्या तारवटलेल्या डोळ्यांनी आलो. बापशेटने सांगितलं, हिला वडिलांच्या स्वाधीन करायचं आणि वडिलांकडेच पोहोचवली म्हणून मला फोन करायचा. आम्ही ठीक आहे. परतीच्या प्रवासामध्ये शांती गप्प, मी गप्प. गाडीला असे कोरे करकरीत टायर्स बसवलेले, त्याचा असा वेग दर्शनाला असा मस्तपैकी आवाज येतो. खोपोलीला आमचं सगळं झालं, आम्ही बाहेर पडलो. आणि एक मोठा रुंद रस्ता आणि मोठा दगड बघून शांती म्हणली, गाडी उभी कर. ती गाडी उभी केली, आम्ही त्या दगडावर चढून बसलो. आणि मग ती सांगायला लागली की अजून मी तसा काहीच विचार केला नाहीये. पोस्ट ग्रॅज्युएशन करता स्कॉलरशिप जर मिळाली तर कदाचित मी लंडनला जाईन, पत्रव्यवहार चालू आहे. पण मला कशाला सगळं सांगतेस. असं आहे की ज्या माणसाबरोबर मी आता लग्न करणार आहे त्याला मी माझ्या भविष्याचे प्लॅन्स सांगायचे नाही. शांती रिअली हे बघ, या बाबतीमध्ये माझं मन इतकं नाजूक आणि हळवं झालेलं आहे की ही चेष्टा मला सहन नाही होणार. तू खरंच माझ्याशी लग्न करणार आहेस. बापशेट काल बरंच काही की तुझ्याबद्दल सांगत होता. मग मी काय करू शांत, हे सगळं सांगण्याकरता तुला हाच दगड पाहिजे होता. एक होता ना बरोबर. बाबा रे, असं आहे की व्हीलवरती असताना जर ही चांगली बातमी तुला मी सांगितली आणि तू चेकायला असत, मग मी धडकलो. म्हणजे शांत, जवळजवळ वर्ष 1.5 वर्ष तू माझ्या सहवासामध्ये आहेस, माझा एकदा तरी तोल गेला का? आणि जो गेल्यावरच कळतो त्याला तोल म्हणतात, माहित आहे ना. तिने पटकन माझा हात धरला आणि यू आर रिअली ए गुड सोल. वाजच नाही. आता शांतीकडनं मला सर्टिफिकेट नकोच होतं. अरे 2 वर्ष मी काय संयम बाळगला होता. शांतीकडे टाळी मागायची नाही, तिने मागितली तर द्यायची, पण ती अशी हातामध्ये हात रेंगाळ्यात ठेवणं, दूर मग दाबणं तर विसराच. थोडक्यात सांगतो की माझा संबंध टेम्परामेंट लक्षात घेतल्यानंतर माझा पटकन भावनावश होणारा स्वभाव, दुसऱ्याच्या दुःखाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करण्याचा सगळा आटापिटा, हे सगळं लक्षामध्ये घेऊन बापशेटने मला उत्तरार्ध आयुष्याचा पुरा करण्याकरता जोडीदार कसा मिळणं आवश्यक आहे हे शोधलं होतं.
आणि एवढंच नाही तर शांतीसारखी बायको मला माझ्या बापशेटने मिळवून दिली. आणि हाच बापशेट आता शेवटच्या प्रवासाला निघालाय, सिरियसली आजारी आहे. हे सगळं समजल्यानंतर मला शांत कसं वाटेल. तारी टेलिफोनवरून सांगायचा प्रयत्न करत होती की तू असशील कसा निघून ये. मी सांगितलं तारी मग तू किती दिवसांनी कळवतेस. अरे बाबा मला बापशेटने शपथ घातली होती. या शब्दात पाळायचे असतात का. अरे तू बोलण्यात वेळ घालवू नकोस, तू ताबडतोब निघून ये. बरं बापशेट काय म्हणतो ते त्यांच्या भाषेमध्ये बोलतात की कंपोज संपला, प्रिंटिंग झालं, बाइंडिंग झालं, आता रॅपर चढवले की आम्ही चाललो. मी शांतीला फोन केला. माझी मनस्थिती तुम्ही ओळखली. तुम्ही कान डोंट बिकम पॅनिकी, तू पुढे हो, मी 2 ऑपरेशन संपून संध्याकाळपर्यंत पुण्याला येते. आणि लक्षात घे तू स्वतःची आपली गाडी तू नेऊ नकोस, गाडी मी आणि टॅक्सी कर. आणि टॅक्सी कशी करशील. शांती मला सगळं माहिती नाही. माझ्या ऐकून घे, ड्रायव्हर म्हातारा पाहिजे आणि टायर्स तरुण पाहिजे. स्पेशल टॅक्सी कर, पॅसेंजरची वाट बघू नकोस. स्पेशल टॅक्सी करून मी निघालो. टॅक्सीमध्ये मला 3-3.5 तास जो काय एकांत मिळणार आहे त्या एकांताची मला खरंच नितांत गरज होती. आणि आणखीन पॅसेंजर्स असले ना की हैराण करतात. त्यात ते शेअर बाजारवाले असावेत. मधल्या माणसाचं जे काय होतं म्हणजे फ्लॅट असतो फियाटमध्ये तो, त्यात त्या लोकांना तंबाखू वगैरे खायची सवय असावी. मला खरं सांगतो, दर 10-10 मिनिटांनी त्या काचा खाली करून किंवा असं करत तुमच्या डोळ्यात ती म्हणजे तंबाखू उडवतात. त्या 10-10 मिनिटांनी बाहेर पिचकाऱ्या टाकत आपण कुठल्या रस्त्याने गेलो हे सांगतात. ही थुंकणारी माणसं जेव्हा वाटेल तिथे थुंकतात, त्या न थुंकणाऱ्या माणसांना ते बघून काय वाटतं याचा काय विचार करत नाही लोक. प्रिंटिंग प्रेस मध्ये आयुष्य घालवून माझा बापशेट त्याला किती तो वेल मॅनर्ड होता. त्याला कुठलीही व्यस्त नव्हती, सवयी नव्हत्या. मी तेव्हा ते त्यांना विचारलं की तुम्हाला कुठलंही व्यसन नाही असं कसं. तिला राजा असं आहे की पुरुष हा मुळातच देखणा प्राणी नव्हे. त्यात त्याला दाढी मिशांचा शाप. या शापातून स्वतःची सुटका होत नसल्यामुळे तो जोडीदाराची सुटका करू शकत नाही. आणि कुठलंही व्यसन म्हटलं की थोडाफार गलिच्छपणा हा येतोच. त्या पुरुषाने मुळातच इतकं डिसेंट राहावं, व्यवस्थित राहावं की त्याच्या बायकोला आपणून नवऱ्याला जवळ घ्यावं असं वाटलं पाहिजे. आणि बापशेटने खरंच ते बंधन इतकं सांभाळलेलं होतं. आणि त्याला कितीतरी त्याचे विचार किती स्वच्छ होते, निखळ होते, चांगले होते. लोकांच्या घरी गेल्यानंतर तो वाहणारे नळ असे घट्ट बंद करून ठेवायचा. नाही पाणी वाहून जातं, लोकांना काही वाटत कसं नाही. आणि आमचे काही मित्र इतके ग्रेट आहेत तुम्हाला सांगतो. आमच्या मित्राच्या घरी बाथरूमचा दरवाजा कायम लावलेला असतो. का तर वाहणाऱ्या नळाचा आवाज ऐकवत नाही. बापशेट म्हणायचा एक थेंब जरी पाण्याचा वाया गेला तरी मला रक्ताचा थेंब गेल्यासारखं वाटतो. पण तो लोकांच्या घरचे नळ घट्ट बंद करून ठेवायचा. कॅलेंडरना सुया लावून ठेवलेला त्याला कधी आवडायचा नाही. घरी निवड काम झाल्यानंतर ते बायका घरभर खडे टाकतात, त्याला भयंकर संताप यायचा. अरे जेवताना तर बापाच्या सगळ्या हॅबिट्स बघण्यासारख्या होत्या. तो माणूस ताट इतकं स्वच्छ करायचा की चुकून ते घासलेलं ताट आहे असं वाटून दुसरा मनुष्य जेवायला बसायची शक्यता असायची. तो बोटाने जिभेने चाटून चाटून ताट स्वच्छ करायचा. एकदा मी कळलं म्हटलं बॅड मॅनर्स. तेव्हा बापशेटने उत्तर दिलं की बाबा तुला बॅड मॅनर्स वाटत असतील, मी कायम विचार करतो तो नंतर घर आवडणाऱ्या बाईचा की आपलं खरकट ताट उचलताना त्या बाईला किळस वाटतात आम्हाला. असा प्रत्येक बाबतीमध्ये बापशेटने आयुष्याचा स्वच्छतेचा दुसऱ्या माणसाचा पहिल्यांदा आयुष्यामध्ये विचार केलेला. मग प्रिंटिंग प्रेसच्या भाषेत जर सांगायचं झालं ना तर तुम्हा मंडळींना तुम्ही जेव्हा वाचता कुठलंही मासिक पुस्तक तेव्हा तुम्हाला छापलेला शब्द महत्वाचा वाटतो. अरे पण प्रिंटिंग प्रेस ज्या माणसाला तो शब्द जुळवावा लागतो ना त्याला त्या शब्दाप्रमाणे शब्दाभोवतीची कोरी जागा पण तेवढीच महत्वाची वाटते. कारण कोऱ्या जागेशिवाय शब्दाला अस्तित्वच नाही. माझ्या आयुष्यात मी त्या शब्दासारखा म्हणजे सगुण साकार नेमून दिलेला अर्थ सांगणारा आणि माझा बापशेट त्या शब्दाभोवतीचा जो कोरा भाग असतो तसा निराकार निर्गुण आमचा बापशेट. त्या निराकार निर्गुणाच्या अस्तित्वावरती हा सगुण साकार देह उभा होता. आणि असा बापशेट खऱ्या अर्थाने निराकार निर्गुण व्हायला निघाला तेव्हा माझी काय अवस्था झाली असेल. मी पुण्याला पोहोचलो, बापशेट हातरुणामध्ये दिसतच नव्हता. त्याने आपणून त्याला पायोपदेशन म्हणतात तसं सुरू केलेलं. बस जगाचा निरोप आपणून घ्यायचा. संसारात कोणीतरी खेचलं आणि आपण गेलो हे होणार नाही. शांती संध्याकाळी आली. तिने बापशेटची कंडिशन पाहिली. कशामुळे झालं हे तातडीने ओळखलं. स्वयंपाकघरात गेली, दहीभात कळवला, बापशेटला हुकूम सोडला उठा आणि जेवा. बापशेट जेवला हो. आणि 8 दिवस शांतीला 3 त्रिकाळ एकच काम, बापशेटला जाता खायला घालायचं. तो पुन्हा टुकटुकीत दिसायला लागतात. आणि एके त्याने आम्हाला जाब विचारला, तुम्ही दोघं इथे कशा करता आलेले आहात, तुम्हाला तुमचा काही व्यवसाय नाहीये, उद्योग नाहीये. शांती तू काय आलीस, तुझ्या लंडनच्या स्कॉलरशिप आणि पुढच्या शिक्षणाचं काय झालं. मी सगळं करणार आहे, तुम्ही पहिल्यांदा बरे व्हा. मी सांगलाच आहे, मी काय आजारी करून घर चालवत नाही, मी आपण चाललो तर नाही कबूल आहे. पण असं करू नका, आम्हाला तुम्ही पुष्कळ वर्ष हवे आहेत. हो मला काही गोष्टी नको असतील तर. माझं ठरवायचं असतं की कुठल्या गोष्टीचा किती दिवस लाभ घ्यायचा, फार लोभ नाही ठेवायचा. तेव्हा हम चले आणि तू तुझा उद्योग कर. तू डॉक्टर आहेस, लक्षात घे. माझं स्वतःचं असं मत आहे की डॉक्टरी
व्यवसायाच्या माणसाला जेवढी समाजाची सेवा करता येते, जेवढी समाजाची सेवा करायची संधी मिळते, तेवढी कुठल्याही व्यवसायाला मिळत नाही. तेव्हा शांते, कुटुंबाचं कार्य संपल्यानंतर समाज कार्याकडे वळायचं. आणि समाज कार्याकडे वळायचं म्हणजे घराकडे पाठ फिरवून आणि दुर्लक्ष करून नाही, तर घराच्या भिंती लांब करून समाजाला घरामध्ये घ्यायचं. तू तशी हो, तुझा जन्म समाजाकरता आहे, माझ्याकरता एखादा म्हातारा वर्षोनवर्ष जगावा याकरता नाही. यू हॅव टू लिव्ह दिस हाऊस अँड दिस कंट्री. आम्ही त्या खोलीतून बाहेर पडलो. बापशेच्या शांतीला पुन्हा बोलवून घेतलं. तो खूप वेळ काहीतरी बोलला आणि मग शांतीने सांगितलं ते आता जगणार नाही तरी मी आग्रह करणार नाही. आम्ही मुंबईला आलो आणि मित्रांनो 2 महिन्यानंतर मला कळलं की माझ्या घरावरचं आकाश गेलं. बापशेला मी शब्द दिला होता, कारण त्याने मला सांगितलं होतं की राजा, भावनाप्रधान माणसांनी बुद्धिवादी माणसांच्या मार्गामध्ये आडवं पडायचं नाही. प्रेम लांबून देखील करता येतं, भक्तिभाव लांबून सुद्धा करता येतो. तर तू शांतीच्या मार्गात आडवं पडायचं नाही, तिला तुझ्या प्रेमाने जखडून ठेवायचं नाही. तो स्वयंसिद्ध प्रकाश आहे, तू प्रकाशाची लांबून पूजा कर. आणि म्हणूनच शांतीचं आता लंडनचं सगळं पुढे काय तिला कोर्स घ्यायचा होता, पाठवणी करायची होती, मी त्या पाठवणी लागलो. 3-3.5 महिन्यामध्ये संपूर्ण तयारी झाली, पत्रव्यवहार चालला होता. आणि आज आम्ही सगळी प्रिंटिंग प्रेसच्या व्यवसायातली माणसं, शांतीच्या मेडिकल व्यवसायातली माणसं सगळेजण एअरपोर्टवरती जमलेले आहोत. शांती आता 10-15 मिनिटांनी इथून निघणार. अरे एअरपोर्ट सगळं आमच्याच माणसांनी गजबजल्यासारखं झालं होतं. पण शांतीचं कर्तृत्व तुम्हाला काय सांगू, माझघरामध्ये वावरावं तशी ती फिरत होती, सह्या घेत होती, देत होती, एक्सचेंजचं काम बघत होती, फोटो काढवून घेत होती, पुष्पगुच्छ स्वीकारत होती. आणि मग अनाउन्समेंट सुरू झाल्या, पॅसेंजर्स ट्रॅव्हलिंग बाय पॅनॅम आर रिक्वेस्टेड टू प्रोसीड फर्दर फॉर सिक्युरिटी चेक. आणि मग शांतीचा पाय निघेल. तिने त्या गर्दीतून मला एका बाजूला घेतलं. तिथे डोळे भरून आले, माझेही भरून आले. कारण गेल्या 3 वर्षामध्ये आपण एक क्षण एकमेकांच्या पासून दूर झालो नाही. पुष्कळ बोललो, पण खूप बोलायचं राहून गेलं असं वाटतंय. तुला काय विचारायचं? एकच प्रश्न की खरंच माझ्यासारख्या माणसाला तू नवरा म्हणून का करतेस? बापशे रात्रभर तुझ्याशी काय बोलला तू सांगितलं नाहीस. आणि तसं काही नाही. बापशेने मला एकच गोष्ट सांगितली की माझा मुलगा अतिशय भावना प्रधान आहे, अतिशय हळवा आहे. तो खरोखरच सगळ्या जगाकडे प्रेमाने बघतो. त्याला बुद्धी नाही असं मी म्हणणार नाही, त्याच्यामुळे त्याने व्यवसाय एवढा वाढवला नसता. पण अजून तो खोरच आहे, तो निष्कपटी आहे. तो खोरसा आहे याबद्दल वाद नाही, पण निष्कपटी आहे. आणि असं वाटतं की ह्या मुलाला खूप कोणीतरी आयुष्यभर सांभाळायला पाहिजे. शांत, तू माझ्या मुलाचं लग्न कर असं मी म्हणत नाही. एखादी चांगली मुलगी बघशील, सुंदर हवी ही अपेक्षा नाही, पैशाची तर गरजच नाही. मी म्हणतो तुमची काय अपेक्षा आहे? बापशेने एकच गोष्ट सांगितली की संसारामध्ये कांत जेव्हा असा हरवल्यासारखा होईल, लहान मुलासाठी त्याची जेव्हा मनस्थिती असेल, तेव्हा आमच्या कांताच्या बायकोला संसारामध्ये अजूनमधून कांताचा बाप होता आला पाहिजे. आणि मी रात्रभर विचार करा, मला कळलं की तुझा बाप होण्याची हिंमत फक्त माझ्यामध्ये. दॅट्स ऑल. मी तिच्याकडे बघत राहिलो, तिच्या ठिकाणी मला माझा बापशेत दिसायला लागला हो. आणि मला ते पुढे आकलनच होईना. आणि त्या बधीर अवस्थेमध्ये असताना शांतीने मला कडकडून मिठी मारली आणि हजारो माणसांच्या समोर माझं कडकडून चुंबन घेतलं. इंग्लिश सिनेमा दाखवतात त्याप्रमाणे. आणि त्यानंतर ती अशी जायला लागली. पण पुन्हा अनाउन्समेंट सुरू झाल्या, तिचा पाय तरी निघत नव्हता. ती पुन्हा आली. काय मला जावत नाहीये, तुला ते बोलायचंय का? म्हटलं हो शांते, तू 2-3 वर्षानंतर येशील. मी हो, मला तेच सांगायचं. तुझा बापशेत म्हणतो त्यामुळे तू खूप फार पटकन इमोशनली एखाद्या गोष्टीला अटॅच होतोस. तुला मन आवडता येत नाही, तू अनावा होतोस कुठल्याही क्षणी. मला सगळी कल्पना आहे, तुला मी खूप ओळखलंय. माझ्यासाठी एक गोष्ट करशील का? सांग. काही नाही, तुला जेव्हा अशाच भावना अनावर होतील तर माझ्यासाठी एक कर तुझ्या बायकोसाठी की गो टू क्लीन गर्ल. बाकी माझं काही म्हणणं नाही. आणि मी बघत राहून शांतीकडे, बायको असं म्हणू शकतो नवऱ्याला गो टू क्लीन गर्ल? आणि नाही, ही बायको नाही असं बोलू शकत. आणि मी पाहिलं तिच्याकडे, मला खरंच तिथे शांती दिसेल ना. मला माझा आवा आढळली, बापशेतच दिसायला लागला. आणि 2 मिनिटापूर्वी या बहिणीमध्ये चुंबन घेतलं होतं, याचा विसर पडून एअरपोर्टवरती हजारो माणसांच्या देखत मी शांतीच्या पायाला हात लावून नमस्कार केला. शांतीला का हो नाही मित्रांनो, बापशेत. अब बचत खाता खोलने के लिए बैंक क्यों जाए, जब बैंक ही आपके घर आए और आप खोल सके घर बैठे अपना बचत खाता। अब सेंट्रल बैंक ऑफ इंडिया आपके लिए उपलब्ध कर रहा है घर बैठे अपना खाता खोलने की सुविधा। आप हमारी वेबसाइट पर लॉग ऑन करें, करीबी शाखा चुनें और जरूरत जानकारी दें। हमारा प्रतिनिधि जांच हेतु आपके घर आ जाएगा। अब घर बैठे अपना बचत खाता खोलें।